मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे। लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने आहेत। काय सध्याची परिस्थिती आहे? नक्कीच मोहिनी, काल रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाचा परिणाम आहे तो मुंबईतील सकाळी कामावरती जाणाऱ्या चाकरमान्यांवरती पडल्याचा पाहायला मिळतोय। कारण मुंबईमध्ये आज सकाळपासूनच मुसळधार पडणाऱ्या या पावसामुळे रस्त्यावरती दृश्यमानता आहे ती देखील कमी झालेली आहे आणि काही प्रमाणात ज्या वाहतूक आहे ती देखील मंदावल्याचं पाहायला मिळतंय। आपण सध्या दादर वडाळा या परिसरामध्ये आहोत आणि या परिसरात देखील मुसळधार पाऊस आहे तो सुरू आहे। येत्या 2 ते 3 दिवस असाच मुसळधार पाऊस हा सुरू राहणार आहे। परंतु आज सकाळपासूनच या पावसाचा जोर हा वाढल्याने येणाऱ्या काही तासामध्ये भरती देखील आहे। समुद्राची भरती असताना असाच जर मुसळधार पाऊस सुरू राहिला तर मुंबईतील सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात होईल आणि तेव्हा मुंबईतील जीवनमान आहे ते कुठेतरी विस्कळीत होण्याची देखील दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वच यंत्रणा आहे त्या आता सतर्क आहेत, अलर्ट मोडवरती आहेत। महानगरपालिकेच्या माध्यमातून रस्त्यावरती जे पंप आहेत ते देखील तैनात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे मुंबईकर नागरिक कुठेतरी रस्त्यावरती वाट काढत एक चालत असतानाचं चित्र पाहायला मिळतंय। जर का पावसाचा जोर कमी झाला नाही तर मुंबईतील सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात होईल आणि पावसाचा जोर मात्र असाच कायम राहणार असल्याचं हवामान खात्याकडून अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला आहे। नक्कीच धन्यवाद निखिल, धन्यवाद मयुरेश दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय मुंबईमध्ये सध्या पावसाचा जोर वाढलेला आहे। वांद्रे कलानगर भागामध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय। सध्या सकाळची ही वेळ आहे, मात्र पावसामुळे काहीशी गर्दी कमी झाल्याचं आपण रस्त्यावर पाहतोय। मात्र एकूणच सध्या पावसाचा जोर वाढल्यास सखल भागामध्ये पुन्हा एकदा पाणी साचायला सुरुवात होऊ शकते। त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे। तर किंग सर्कल परिसरामध्ये सुद्धा पाऊस अजूनही सुरूच आहे। रात्रभर पावसाने बॅटिंग केली होती आणि सकाळपासूनच पुन्हा एकदा आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि भर पावसात या ठिकाणी अशा प्रकारे वाहतूक कोंडी सुद्धा झाल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळालंय। तर सध्या ही मानखुर्द भागातली दृश्य आपण पाहतोय। दृश्यमानता या ठिकाणी कमी झालेली आहे। मुंबईत पावसाचा जोर वाढल्यामुळे काहीसा परिणाम सध्या मुंबईत पाहायला मिळतोय। इकडे लोकल उशिराने धावत आहेत तर दुसरीकडे परिसरात धुकं पसरल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। रात्रभर पावसाने खरं तर मुंबईमध्ये बॅटिंग केली होती आणि आज सकाळपासून सुद्धा पावसाने जोर धरलाय। दरम्यान आज मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय, अंधेरी आणि मानखुर्द मधली। अंधेरीमध्ये सध्या पावसाचा जोर वाढलेला आहे तर दुसरीकडे मानखुर्दमध्ये सुद्धा पावसामुळे संपूर्ण परिसरात धुकं पसरलेलं आहे। दृश्यमानता काहीशी या ठिकाणी कमी दिसतेय। एकूणच सध्या मुंबईमध्ये आज दिवसभर पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। राज्यातील 5 जिल्ह्यांना आज रेड अलर्ट आहे तर मुंबईसह कोकणाला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईसह उपनगरात आज मुसळधार पाऊस बरसेल असा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। शिवाय काल रात्रभर सुद्धा पाऊस पडलेला होता आणि आज सकाळपासूनही पावसाने जोर धरलेला आहे। पाऊस सध्या सुरू आहे मुंबईमध्ये। आज खरं तर आठवड्याचा पहिला दिवस आहे सर्वत्र, त्यामुळे जाण्याची लगबग असते कामावर लोकांची आणि अशा परिस्थितीत लोकल सुद्धा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रवाशांची तारांबळ उडाली आहे। दरम्यान मध्य रेल्वेवरील लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने आहेत। शिवाय हार्बर मार्गावरच्या लोकल सुद्धा उशिराने धावतात। ट्रॅकवर सुद्धा काही ठिकाणी पाणी साचलेलं आहे तर आपण ह्या दुसऱ्या दृश्यांमधून पाहतोय मोठ्या प्रमाणात रस्त्यावर सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। षण्मुखानंद हॉल मार्ग हा आहे आणि त्या मार्गावर सखल भागात पाणी साचलंय। या पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। तिकडे लोकल सुद्धा उशिराने धावतात त्यामुळे बऱ्याच ठिकाणी लोकलचा खोळंबा होताना पाहायला मिळतोय। अशा प्रकारे बराच वेळ लोकल थांबून आहेत त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात। सकाळची वेळ आहे, सकाळच्या वेळेमध्ये जाणाऱ्यांची गर्दी मोठ्या संख्येने असते रस्त्यावर सुद्धा आणि लोकलमध्ये सुद्धा। आणि अशा परिस्थितीत लोकल उशिराने धावत असल्यामुळे अनेकांचे हाल होत आहेत। इकडे आपण ही दृश्य पाहतोय मुंबईतली। काही ठिकाणी पावसाचा जोर ओसरलेला आहे मात्र काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस अजूनही सुरू आहे। हे मैदान आहे आणि या मैदानावर सुद्धा पाणी साचल्याचं दिसतंय तर दुसरीकडे रस्त्यांवर सुद्धा पाणी साचलेलं आहे। तर गांधी मार्केटची ही दृश्य आहेत। या संपूर्ण भागामध्ये पाणीच पाणी झाल्याचं दिसतंय आणि या पाण्यातनं वाट काढताना दुचाकी चालकांची विशेषतः कसरत होताना पाहायला मिळते।
वाहन चालकांना या पाण्यातनं वाट काढावी लागते। सध्या तरी पावसाचा जोर काहीसा ओसरलाय, मात्र दिवसभर पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज आहे, त्यामुळे याचा फटका मुंबईकरांना बसू शकतोय। सुरुवातीलाच लोकलला याचा फटका बसलेला आहे। साधारणतः 10 ते 15 मिनिटं लोकल उशिराने धावतायत आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे लोकल थांबून आहेत, त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा होतोय। एकूणच मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे सकाळपासूनच पावसाने जोर धरला। एवढंच नाही तर पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानामध्ये आपण सध्या आहोत आणि ह्या ठिकाणी जर बघितलं मोठ्या प्रमाणात चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे, कारण की सकाळपासूनच ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि त्यामुळे ह्या संपूर्ण जर मैदान पाहिलं तर ह्या संपूर्ण मैदानामध्ये आता चिखलाचं साम्राज्य पसरलंय, कारण की ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे नागरिक असतात ते ह्या ठिकाणी येत असतात। मॉर्निंग वॉक असेल, खेळण्यासाठी असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, अशासाठी ह्या ठिकाणी मुलं ह्या ठिकाणी येत असतात। मात्र चिखलाचं साम्राज्य झाल्याने या ठिकाणी जे खेळाडू आहेत, जे मॉर्निंगसाठी येणारे जे नागरिक आहेत ते देखील त्यांची देखील संख्या या ठिकाणी कमी झाली आहे। मात्र सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि हवामान विभागाकडून देखील सांगण्यात आलंय की ठाणे जिल्ह्यात आणि मुंबई शहरामध्ये पुढील 24 तासामध्ये अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, कारण की ऑरेंज अलर्ट ह्या ठिकाणी जाहीर करण्यात आले आहेत। मात्र संपूर्ण परिसरात जर आपण बघितलं संपूर्ण मैदान चिखलमय झालं आहे, कारण की पावसामुळे आता जे खेळाडू आहे आणि जे मॉर्निंगसाठी येणारे जे नागरिक आहेत त्यांना देखील ह्याचा फटका पडलेला आहे। कॅमेरामन गणेश राठेसह मयूरज जाधव, TV9 मराठी, दादर। आपण पुन्हा एकदा जाऊयात मयुरेश यांच्याकडे। मयुरेश, काय सांगाल? सध्या बऱ्याच ठिकाणी लोकलला या ठिकाणी फटका बसलाय, तर दुसरीकडे वाहतूक कोंडी सुद्धा अनेक ठिकाणी पाहायला मिळते। सध्या काय परिस्थिती आहे? आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे आणि सकाळपासूनच पावसाने जोर धरल्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलेले आहे आणि या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते। दुसरीकडे संपूर्ण परिसरामध्ये आपण पाहतोय धुकं पसरलेलं आहे आणि दृश्यमानता काहीशी कमी झाली आहे। तर याच परिस्थितीत वाट काढताना वाहन चालकांची कसरत होते। आपण पाहतोय किती मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। सकाळची ही वेळ असते आणि सकाळच्या वेळेमध्ये मोठ्या संख्येने कामावर जाणाऱ्यांची गर्दी असते आणि अशातच पाऊस सुद्धा सुरू आहे आणि त्यात ही वाहतूक कोंडी झाली आहे। दरम्यान ॲम्ब्युलन्स सुद्धा या वाहतूक कोंडीत अडकल्याचं आपण पाहू शकतोय। एकूणच भली मोठी रांग वाहनांची विले पार्ले या परिसरातील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सध्या पाहायला मिळते। तर तिकडे सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। एकूणच रात्रभर मुंबईमध्ये पाऊस कोसळत होता आणि आज दिवसभर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने आहे। मुंबईतली रस्त्यांवरची वाहतूक सुद्धा संथ गतीने सुरू असल्याची माहिती आहे, त्यामुळे एकूणच मुंबईकरांना आज या मुसळधार पावसाचा फटका बसताना पाहायला मिळतोय। सकाळीच अगदी मुंबईकरांना या पावसाचा फटका बसलेला आहे आणि आणखी पावसाचा जोर वाढल्यास मोठ्या प्रमाणात सखल भागांमध्ये पाणी साचू शकतं अशी शक्यता वर्तवली जाते। सध्या तरी वाहतूक संथ गतीने सुरू आहे, मात्र सायनमध्ये पाणी साचल्याची ही दृश्य आपण पाहतोय आणि या पाण्यातनं वाट काढताना वाहन चालकांची चांगलीच कसरत होतीये। त्यामुळे एकूणच मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढल्याचं दिसतंय। तर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय या दृश्यांच्या माध्यमातून अशाच पाण्यातनं या सगळ्या वाहन चालकांना वाट काढावी लागते। सध्या पावसाचा जोर वाढतोय, मात्र दिवसभर आज मुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता वर्तवली गेली आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय। अंधेरीमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे, दुसरीकडे अशा प्रकारे वाहतूक सुद्धा संथ गतीने सुरू आहे। अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत, तर कुठे वाहतूक संथ गतीने सुरू आहे। अंधेरीमध्ये सुद्धा पावसाचा जोर आता वाढल्याचं दिसतंय, तर तिकडे मानखुर्दमध्ये पावसामुळे बऱ्याच प्रमाणात धुकं पसरलेलं आहे आणि आज दिवसभर पाऊस कोसळेल अशी शक्यताही वर्तवली जाते। विले पार्ले इथली दृश्य सध्या आपण पाहतोय। मोठ्या संख्येने वाहनांची इथे रांग लागलेली आहे आणि वाहतूक कोंडीचा सामना या सगळ्या वाहन चालकांना यामुळे करावा लागतोय। खरं तर आज सोमवार आहे, आठवड्याचा पहिलाच दिवस आहे आणि आठवड्याच्या या पहिल्याच दिवशी पावसानं मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडवली।
काही ठिकाणी अशा प्रकारे संथ गतीनं वाहतूक सुरू असल्याचं दिसतंय। त्यामुळे एकूणच या पावसाचा मोठा फटका वाहन चालकांना सुद्धा बसतोय। तर आपण पाहतोय विले पार्लेमध्ये ही वाहतूक कोंडी झाली आहे। दुसरीकडे लोकलला सुद्धा या पावसाचा फटका बसलेला आहे। लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं आहे। मानखुर्द परिसरातली ही दृश्य आहेत। तर दुसरीकडे मुंबई विमानतळ परिसरातली ही दृश्य सध्या आपण पाहतोय। मुंबई विमानतळ परिसरात मोठ्या संख्येनं इथे वाहतूक कोंडी झालेली आहे। मोठ्या संख्येनं वाहनांची इथे रांग लागलेली आहे। यात ॲम्ब्युलन्स सुद्धा अडकल्याचं आपण पाहू शकतोय आणि अतिशय संथ गतीनं ही वाहतूक सुरू आहे। त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाचा हा फटका मुंबईकरांना बसताना पाहायला मिळतोय। मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। मुंबईसह उपनगरात आज मुसळधार पाऊस कोसळू शकतो अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। खरं तर गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस मुंबईमध्ये सुरू आहे आणि विशेष म्हणजे काल रात्रभर मुंबईमध्ये पाऊस सुरू होता आणि त्यामुळे आता सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। दुसरीकडे याचा फटका विविध क्षेत्रांना पाहायला मिळतोय। तर ही दोन दृश्य आहेत। लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं आहे। मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावतात। तर दुसरीकडे मुंबईमध्ये रस्ते वाहतुकीला सुद्धा फटका बसलेला आहे। मुंबईत वाहतूक सध्या संथ गतीनं सुरू असल्याची माहिती आहे। मोठी वाहतूक कोंडी या परिसरात झाल्याचं आपण पाहू शकतो। एकूणच रेल्वे वाहतूक आणि रस्ते वाहतुकीला या मुसळधार पावसाचा फटका बसताना पाहायला मिळतोय। आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच सोमवारी या ठिकाणी अशा प्रकारे मुसळधार पावसाचा हा फटका सध्या बसतोय। बऱ्याच वेळापासून या वाहन चालकांचा इथे खोळंबा झालेला आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल सध्या मुंबईमध्ये लोकल सेवेसह रस्ते वाहतुकीला सुद्धा पावसाचा फटका बसताना दिसतोय? नक्कीच आपण पाहतोय की पश्चिम द्रुतगती महामार्ग असू द्या किंवा मग ईस्टर्न एक्सप्रेस हायवे असू द्या, या सगळ्यांवरती आता पावसाचा फटका बसताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतोय। मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे। वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत आणि जसं जसं दिवस वाढत जाईल, कारण आज आठवड्याचा पहिला सोमवार आहे, चाकरमान्यांना आपापल्या कामावरती जायचं आणि त्या निमित्तानं जे जे चाकरमानी घरातून निघालेले आहेत ते कुठेतरी या पावसामध्ये अडकण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाहीये। त्यामुळे हवामान खात्याकडून मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा महानगरपालिका आणि हवामान खात्याकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे नेमकी आता पावसाची परिस्थिती दुपारी 12 वाजेपर्यंत कशी असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मोहिनी, अगदी नक्कीच गिरीश, मात्र आपण पाहतोय याचा फटका कुठेतरी मुंबईकरांना बसताना पाहायला मिळतोय। सध्या कोणकोणत्या भागामध्ये सखल भागात पाणी साचलंय, काय माहिती मिळतेय? पाणी साचल्याचं सध्या तरी वृत्त नाहीये, कारण ठिकठिकाणी महानगरपालिकेकडून बूस्टर पंप लावण्यात आलेले आहेत। मात्र माटुंगा असू द्या, कुर्ला असू द्या किंवा सायंचा काही भाग असू द्या, त्यासोबतच साकीनाका परिसर असू द्या, या ठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे। त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या सगळ्या टीम तैनात करण्यात आलेल्या आहे। पावसाची नेमकी परिस्थिती कशा पद्धतीची असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज ऑरेंज अलर्ट आहे, दिवसभर पाऊस अशाच पद्धतीने असणार आहे आणि 72 तास पुढचे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे, कारण पावसाची जर रिपरिप अशाच पद्धतीने सुरू राहिली आणि मध्येच मुसळधार पाऊस जर झाला तर मात्र मुंबईकरांची दैना उडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले। मोहिनी, नक्कीच गिरीश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक सुद्धा संथ गतीनं सुरू आहे। दुसरीकडे पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय। त्यामुळे आज दिवसभर मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला गेलाय। त्यामुळे काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन प्रशासनानं केलेलं आहे। तर आपण ही 3 दृश्य पाहतोय। सध्या अंधेरी यासह मानखुर्द मध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे। पावसानं जोर धरलेला आहे, त्यामुळे याचा परिणाम कुठेतरी रस्ते वाहतूक आणि लोकल वाहतुकीवर झालाय। लोकल वाहतूक सध्या विस्कळीत आहे। 10 ते 15 मिनिटं मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे उशिरानं धावते। दुसरीकडे कलानगरची ही दृश्य आपण पाहतोय। दुसऱ्या दृश्यांमध्ये या पावसातच वाहन चालकांना वाट काढावी लागते। तर मानखुर्दमध्ये संपूर्ण परिसरात धुकं पसरलेलं आहे, शिवाय पाऊस सुद्धा सुरू आहे। त्यामुळे एकूणच मुंबईकरांना या पावसाचा फटका बसताना पाहायला मिळतोय। तर गेल्या 3 दिवसांपासून मुंबईमध्ये खरं तर पाऊस कोसळतो आहे आणि विशेष म्हणजे आज सुद्धा दिवसभर ऑरेंज अलर्ट पावसाचा देण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवर आहे। बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी पंपिंगची व्यवस्था प्रशासनातर्फे करण्यात आलेली आहे। त्यामुळे अजून तरी काही भागांमध्ये सखल भागांमध्ये पाणी साचलं नसल्याची माहिती समोर येते। मात्र पावसाचा जोर जर आणखी वाढला तर सखल भागात पाणी साचू शकतंय। आपण ही दृश्य पाहतोय, अंधेरी, कलानगर आणि मानखुर्द मधली आहे।
तर किंग सर्कल परिसरामध्ये सुद्धा वाहतूक कोंडी झाल्याची माहिती सध्या समोर येते। संथ गतीने इथली वाहतूक सुरू आहे। मुसळधार पावसात सुद्धा ही वाहन चालक वाट करताना पाहायला मिळत आहे। तर एकूणच प्रशासनातर्फे सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे। काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलेलं आहे। मात्र आज खरं तर आठवड्याचा पहिला दिवस आहे, सोमवार आहे आणि पहिल्या दिवशी चाकरमान्यांची मोठ्या संख्येने गर्दी असते। लोकलला सुद्धा आणि रस्ते वाहतूक सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते। मात्र आता रस्ते वाहतुकीलाही आणि लोकल वाहतुकीलाही या मुसळधार पावसाचा फटका बसताना दिसतोय। संथ गतीने वाहतूक सुरू आहे। तर मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे ही 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत असल्याची माहिती आहे। अंधेरी परिसरामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढलाय। अंधेरी परिसरामध्ये खरं तर बऱ्याच ठिकाणी सखल भागात पाणी साचत असतं, त्यामुळे आणखी जर पावसाचा जोर वाढला तर अंधेरी भागातल्या काही सखल भागांमध्ये पाणी साचू शकतं अशी शक्यता नाकारता येत नाही। दरम्यान या पार्श्वभूमीवर आता सध्या आपण वांद्रे वरळी सी लिंकवरची ही दृश्य पाहतोय। मुसळधार पाऊस या ठिकाणी सुरू आहे आणि या मुसळधार पावसातच या सगळ्या वाहन चालकांना वाट काढावी लागते। मात्र सध्या तरी या पुलावर फारशी गर्दी नाहीये, ही वाहतूक सुरळीत सुरू असल्याचं आपण पाहतोय। वरळी सी लिंकवरची ही दृश्य सध्या आपण पाहतोय। आज दिवसभर पावसाचा जोर हा असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। शिवाय काल रात्रभर सुद्धा पाऊस मुंबईमध्ये पडत होता आणि आता आज दिवसभर मुसळधार पाऊस कोसळेल अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। ऑरेंज अलर्ट आज मुंबईला जारी करण्यात आलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आता प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि जर गरज असेल, अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा मुंबईकरांना प्रशासनाने केलंय। तर मुंबईमध्ये अंधेरी सबवे परिसरातनं सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। अंधेरी सबवे खरं तर बऱ्याच वेळा मुसळधार पावसामध्ये पाण्याखाली असतो, मात्र सध्या अजून तरी सखल भागांमध्ये पाणी साचलं नाहीये। त्यामुळे आणखी जर पावसाचा जोर वाढला तर पावसाची ही परिस्थिती पाहता सखल भागांमध्ये पाणी साचू शकतंय। सध्या वांद्रे वरळी सी लिंक परिसराची दृश्य आपण पाहतोय। दरम्यान थेट जाऊयात अंधेरीमध्ये, आमचे प्रतिनिधी गोविंद ठाकूर आपल्या सोबत आहेत। गोविंद, काय सांगाल? खरं तर मुसळधार पावसामध्ये अंधेरी सबवे नेहमीच पाण्याखाली असतो, सध्याची अंधेरीमध्ये काय परिस्थिती आहे? हो, खरं आहे तर आज सकाळपासून अंधेरीसह अनेक भागात सध्या पाऊस सुरू आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे। मी सध्या अंधेरी सबवे जवळ आहे, पण सबवे अजून सुरू आहे कारण अजून सबवेकडे पाणी भरलेलं नाही। पण मान्सून विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। आज मुंबईत मुसळधार पावसाचे संकेत दिले आहेत। आज दिवसभर मुंबईसह उपनगरात तेज पाऊस पडू शकतात। लोकांनाही पावसापासून सावध राहण्याची गरज आहे। सध्या पाऊस अंधेरीमध्ये जोरदार आहे, पण तुम्ही बघू शकता अंधेरी सबवे सुरू आहे। गाड्याच्या वाहतुकीच्या जे येणारे जाणारे गाडी आहे ते पण सध्या सुरू आहे। पण जर असाच पाऊस पडत असतात तर लवकरच अंधेरी सबवेमध्ये पण पाऊस भरू शकतात पाणी आणि अंधेरी सबवे बंद होऊ शकतात। पण दिलासादायक बाब म्हणजे हे आहे की आता पण अंधेरी सबवे सध्या सुरू आहे। अगदी नक्कीच गोविंद, मात्र आपण पाहतोय सध्या आज आणि काल सुद्धा मुसळधार पाऊस कोसळला आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तयारी केलेली आहे। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।